नमस्कार सर्वांना। इकडे आम्ही शनिवारी गणपती बसले आणि दुसऱ्या दिवशी रविवार होता, तेव्हा आम्हाला वेळ होता म्हणून आम्ही सगळेजण मिळून आमच्या कुलदैवताला चाललेलो एडोबाला दर्शनासाठी। एप्रिलमध्ये यात्रा असते तेव्हा आम्हाला वेळ नाही मिळाला, तर आम्ही असं गणपतीमध्ये सगळेजण एकत्रित आलो का आम्ही जातो। हा बघा, आम्ही इथं मध्येच जाताना असं मस्तपैकी हिरवळ होती म्हणून आम्ही थांबलेलो फोटो आणि व्हिडिओ काढण्यासाठी। असे जाताना छोटे छोटे धबधबे लागतात, पाऊस पण होता, थोडंसं ऊन होतं, मस्त असं वातावरण होतं, त्यामुळे सगळेजण फोटो काढण्यासाठी व्हिडिओ काढण्यासाठी आम्ही सगळे थांबलो। हे बघा, सगळ्यांचा मी असा व्हिडिओ घेतलेला आहे। मागून येत आहेत रुद्राचे पप्पा, हा रुद्राचा भाऊ प्रणव, या माझ्या दोन जाऊबाई, इकडे मागे आमच्या आई आहेत आणि हे आमचे आहेत पप्पा मागे आणि आमच्या जाऊबाई आहेत। इकडे चाललेली सगळ्यांची चेष्टा मस्करी। आईंना आपले सगळे हे असेच बोलत होते की आम्ही आता नदीमध्ये पोहणार आहे, समोर नदी दिसते म्हणून। इकडे सगळेजण चाललेले, तिकडे छोटीशी एक नदी दिसली म्हणून पाणी वगैरे मस्तपैकी बघायला, व्हिडिओ रील्स बनवायला सगळे चालले पुढे पुढे, एकामागोमाग एक सगळे असं आम्ही गेलो। आणि तोपर्यंत तिकडून आवाज देत होता प्रणव आणि रुद्र, मोर आहे मम्मा, मोर आहे, मोर आहे करत। मग सगळे पुढे गेले मोर बघण्यासाठी। असा ओरिजिनल कधी मोर कोणी बघितला नाही ना, आम्ही बघितला पण आता रुद्राने कधी बघितलेलंच नाही आतापर्यंत, फक्त बुकमध्येच त्याने बघितलेला होता म्हणून तो खूप खुश झालेला मोर बघून आणि तो पुढे 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 जाऊन मग बघत होता। हे बघा, अशी सुंदर अशी फुलं होती, छोटी छोटी छोटी, इतकं मस्त वातावरण होतं ना, पायाला छोटे छोटे असे त्याचे दवबिंदू पायाला लागत होते, त्यामुळे खूप मस्त वाटत होतं। थोडासा पाऊस येत होता, थोडं ऊन पडत होतं। इकडे आम्ही फोटो व्हिडिओ काढून झाल्यानंतर परत आम्ही गाडीत बसण्यासाठी सगळेजण निघालो। सगळ्यांचे फोटो व्हिडिओ झालेले, परत आम्ही आमची गाडी दर्शनासाठी ओळखली आणि इकडे पोचलेलो आहे आमच्या मंदिरामध्ये आम्ही एडोबा दर्शनासाठी, आमचं कुलदैवत एडोबा। आणि हा बघा, इकडे दिलेला आहे नारळ हातामध्ये। इकडे आम्ही तो देवाऱ्यावर ठेवलेला आईने, तो कोंब आलेला छान, तो वाढलेला म्हणून तो आता इथं देवळाच्या परिसरामध्ये लावण्यासाठी आम्ही आणलेला तो। आणि इकडं आम्ही मस्तपैकी पोरांना आतमध्ये घेऊन गेले ते दर्शनासाठी आणि नारळ वगैरे फोडण्यासाठी दिलेला आम्ही। आणि आई इकडे म्हणत होत्या आम्हाला दहीभात पण शिंपडायचा आहे म्हणून। हे बघा, इथं सांगतात आहे दहीभात आपला मंदिराभोवती शिंपडायचा आहे, तर या लोकांनी मस्त अशी व्यवस्था केलेली आहे। तिथेच एक अजून एक छोटंसं मंदिर आहे, एडोबाच्या मंदिराच्या थोडंसं थोडंसं पलीकडे गेलं की तिथं अजून एक छोटं मंदिर आहे, तिकडे पण आम्ही सगळेजण दर्शनासाठी गेलो। हे बघा, सगळेजण पुढे चाललेत आणि तिकडे पण थोडासा दहीभात शिंपडण्यासाठी ठेवलेला होता। दहीभात सगळ्या पूर्ण मंदिराभोवती शिंपडला की पायाखाली येतो ना, म्हणून मग त्या लोकांनी ठिकठिकाणी अशा स्टँड उभे करून पाट्या ठेवलेल्या आणि त्या पाठीमध्ये सांगितलं की तुम्ही यामध्येच दहीभात टाका, पूर्ण मंदिराभोवती असा शिंपडू नका म्हणून। त्यांचं पण बरोबर आहे, मस्त त्याने व्यवस्था केलेली आहे। बघा, साईडला दिसते बघा तुम्हाला एक स्टँड आणि पाटी अशी ठेवलेली। दर्शन वगैरे झाल्यानंतर मस्तपैकी आम्ही जेवण करायला बसलो आणि इथं आम्ही मस्तपैकी जेवण आणलेलं, चपाती, भात, मसाले भात होता, गवारीची भाजी, कांद्याची पात, ठेचा, दही, मस्त असं जेवण होतं आमचं। कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय बाय।